एका पोरीचं झालं लग्न, सासरवाले सुनबाई करा पोळ्या, हे म्हणले चपातात जमाना पोळ्या कशा करायच्या. त्याने घरी फोन केला मम्मीला, मॉम म्हणली काय काम, हे म्हणले मला आलाय घाम, कारण सासू म्हणजे अनुभव. पोरगी घाबरली म्हण तिला पोळ्याची येईना ना. आई म्हणली फोनवर नको घाबरून मी शिकवते तुला पोळ्या. आता मोबाईलवर कोणी पोळ्या शिकवल्या होत्या का. डाळ गुळ तेल मीठ लिस्ट गोळा केली, वाकड्या तिकड्या पोळ्या बनवल्या, आमटी करा बसली, कांदा मीठ मिरची चिरी मोहरी लसूण कोथिंबीर हळद कशाचा अंदाज नाही. म्हणजे मिरच्या किती टाकल्या पाहिजे पण झणझणीत आमटी झाली पाहिजे. म्हणजे कमीत कमी एका माणसाला 10 तरी मिरच्या पाहिजे अंदाज. 5 माणसाला 50 मिरच्या आमटी टाकल्या, नुसती हिरवी कार आमटी केली. म्हातारे किचन खुले त्याले, म्हाताऱ्याने आमटीचा कलर बघितला, कलरवरनच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला रे जेवायच्या मध्ये तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसत्या उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, म्हातारी म्हणली मरचीन. ते मला गप गाई तुला तर कळणारच नाही, माझ्या बायकोचं तुला काव कौतुकच नाही. पहाटे 4 वाजल्यापासून स्वयंपाक करते आणि तुला तर तिचं गावा पटणारच नाही. आणि किती मस्त आई म्हणली नको का लय मिरच्या टाकल्या ते नको का खाऊ. नाही मी खाणार. मग आई म्हणली तू जाणार. पहिलाच घास खाल्ला आणि त्याच्या कानातनंच दूर निघाला खर्र, आणि त्याच्या डोळ्यातनं गाळा 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 पाणी गाळायला लागलं. आणि त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना झालं. ते मला नाही भाजीत जगातच 1 नंबर. म्हणले डोळ्यात कसं काय पाणी आलं. ते मला आनंद अश्रू. मग देऊ का अजून थोडी भाजी. नकोय म्हणला, हेवचा आनंद लय झाला. यो लय हसली रे तुरुक्याची माणसं आज.